जर तुम्ही म्हणताय की तुम्ही शिक्षणामध्ये एवढ्या सुधारणा केल्या, एवढे उच्च दर्जाचे शिक्षण तुम्ही महाबळेश्वर मध्ये देताय, एवढं पर्यटन सुधारलं इथं की एवढे जास्त टुरिस्ट इथं येतात, राहतात, उत्पन्नाचा मार्ग तयार झालाय, मग जे युथ आहे महाबळेश्वर मधलं ते रोजगारासाठी बाहेर का जात आहे? काय होतं, ज्या वेळेला आम्ही होतो त्यावेळेला महाबळेश्वर मधल्या नोकरी भरती असायची, त्यावेळेला महाबळेश्वर मधल्या स्थानिक लोकांनाच आम्ही नोकरीमध्ये भरती बरोबर. करतो. मग कायमची नोकरी असू देत, ठेकेदारी असू देत, महाबळेश्वरमध्ये छोटी छोटी टेंडर बांधकामाची असू देत, काम असू देत, मी स्थानिकांना देत होतो. त्यामुळे स्थानिकांना रोजगार जेवढा उपलब्ध होईल तेवढे द्यायचे प्रयत्न करत होतो. परंतु ह्या गेल्या 6-7 वर्षामध्ये महाबळेश्वरमध्ये जी कामाला होती, बोटकेलवेला मुलं होती, झाडू कामगार मुली होती, इतर ठिकाणी रोजंदारी त्यांना सगळ्यांना कमी केलं आणि ह्यांनी सगळी बाहेरची माणसं इथं आणून नगरपालिकेत कामाला लावली. तेव्हा स्थानिक लोक इथे बेरोजगार झालेले, त्यामुळे स्थानिकांना इथे रोजगार निर्माण करणं अतिशय गरजेचं आहे, ते करावे लागतील.